साखरीकरांनो नमस्कार. आपल्या शहराच्या विकासासाठी आणि तुमच्या हक्कांसाठी लढणाऱ्या तुमच्या नगराध्यक्षा सौ जयश्री हेमंत पवार आज तुमच्यासमोर एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलत आहेत. हा विषय आहे साक्री नगरपंचायतीतील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराचा. मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत नगरसेवकांना आणि खुद्द नगराध्यक्षांना विश्वासात घेणेही आवश्यक मानले नाही. नियम आणि कायद्यांना धाब्यावर बसवून त्यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदारांना कामे देण्यासाठी संगनमत केले. या भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा फटका बसला तो शहराच्या विकासाला आणि अर्थातच तुम्हाला साक्रीच्या नागरिकांना. स्वतः नगराध्यक्षांच्या प्रभागातील गटारीचे काम अर्धवट असतानाही त्या ठेकेदाराला पूर्ण बिल अदा करण्यात आले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे निकृष्ट दर्जाचे काम करूनही त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची मागणी करूनही मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळेच नगराध्यक्षा सौ जयश्री हेमंत पवार यांनी बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती आणि इतर सन्माननीय नगरसेवकांसोबत नाशिक विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचे सविस्तर निवेदन आणि पूर्वी दिलेले सर्व पत्र पुरावे म्हणून सादर केले. त्यांची एकच मागणी होती, भ्रष्ट मुख्याधिकारी दीपक पाटील यांची त्वरित हकालपट्टी करावी. या लढ्यात नगराध्यक्षांना खंबीर साथ दिली आहे. बांधकाम सभापती उज्ज्वला भोसले, पाणी पुरवठा सभापती दीपक वाघ, आरोग्य स्वच्छता समिती सभापती प्रवीण निकुंभे, माजी सभापती मनीषा देसले, माजी सभापती जयश्री पगारी, नगरसेविका पूनम शिंदे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश सचिव हेमंत पवार सर, भाजपा धुळे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष महेंद्र देसले, माजी शहर उपाध्यक्ष विनोद पगारिया. नगराध्यक्षांच्या या कठोर भूमिकेमुळे आणि एकत्रित प्रयत्नांमुळे आता भ्रष्टाचारी मुख्याधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचा अंत झाला आहे. सत्य समोर आले आहे आणि लवकरच दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.